नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एक मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हे जे परिपत्रक आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचं हे ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड केलेलं हे परिपत्रक आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, 16 मार्च 2026 रोजी हे परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून उन्हाळी परीक्षा कधीपासून होणार आहेत त्याची जी माहिती आहे ती माहिती या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे. उन्हाळी परीक्षा किंवा ज्याला आपण वार्षिक परीक्षा असं म्हणतो. बघा, या ठिकाणी मी परिपत्रक या ठिकाणी वाचतो. विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील जुलै 2025 व जानेवारी-फेब्रुवारी 2026 या प्रवेश सत्रातील प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा व त्याचबरोबर जे विद्यार्थी जानेवारी 2026 मध्ये परीक्षा दिलेल्या आहेत आणि अनुत्तीर्ण आहेत म्हणजे नापास आहेत त्यांच्यासाठी पुनर्परीक्षा ही उन्हाळी परीक्षा विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दिनांक, बघा या ठिकाणी बघू शकता, अतिशय महत्त्वाची माहिती, दिनांक 28 मे 2026 पासून ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित केल्या जाणार आहेत. म्हणजे बघा, हे जे तारीख आहे वार्षिक परीक्षा, ती परीक्षा 28 मे 2026 पासून सुरू होणार आहे. आणि त्याचबरोबर अतिशय अजून एक महत्त्वाची माहिती, जे विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत म्हणजे नापास असतील किंवा जे विद्यार्थी मागच्या परीक्षेमध्ये ॲब्सेंट होते किंवा ज्या विद्यार्थ्यांचा निकाल हा ATKT आहे, फेल आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना, रिपीटर परीक्षेचं फॉर्म भरणं हे सुरू झालेलं आहे आणि त्याची जी शेवटची तारीख आहे 30 मार्च आहे. 30 मार्च पर्यंत जे विद्यार्थी ATKT आहेत, फेल आहेत, ॲब्सेंट आहेत त्यांनी परीक्षेचा फॉर्म भरणे आवश्यक आहे आणि त्यांची जी परीक्षा आहे ती परीक्षा 28 मे पासून होणार आहे. अजून वेळापत्रक वगैरे काही आलेलं नाहीये, फक्त तारीख डिक्लेअर झालेली आहे 28 मे पासून. वेळापत्रक वगैरे आल्यानंतर तुम्हाला मी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व माहिती अपडेट या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. आपण जर या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर अशा प्रकारच्या मुक्त विद्यापीठाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मुक्त विद्यापीठाचे सर्व अपडेट आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतील. या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी म्हणजे रिपीटर विद्यार्थी परीक्षेचा अर्ज रिपीटर फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यापूर्वीच 17 तारखेपासून हे सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी नापास आहेत, ATKT आहेत किंवा ॲब्सेंट होते अशा विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरणं आवश्यक आहे. त्यांनी फॉर्म भरा आणि त्यानंतर तुम्हाला परीक्षा या ठिकाणी देता येईल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तुम्हाला जेणेकरून पूर्वतयारी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. आणि अजून एक मित्रांनो, त्याचबरोबर जे काही असाइनमेंट प्रक्रिया आहे, बरोबर आहे, सर्व विद्यार्थ्यांचा असाइनमेंट प्रक्रिया आहे ऑनलाईन पद्धतीने आहे. BCom असेल, BA असेल, MA असतील, MSc असेल, MCom असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांचं जे असाइनमेंट प्रक्रिया आहे ते ऑनलाईन आहे. ते देखील या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्याची शेवटची तारीख आहे 5 मे 2026. तर तुम्ही ते देखील असाइनमेंट प्रक्रिया पूर्ण करून विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड करून घ्यावे, जेणेकरून तुमचा निकाल हा व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी पास होचाल. आणि जर तुम्ही असाइनमेंट अपलोड नाही केलात तर तुम्ही या ठिकाणी नापास होऊ शकता. तर अशा पद्धतीने ही जी महत्त्वाची माहिती आहे, 28 मे पासून परीक्षा होणार आहेत, 28 मे 2026. ठीक आहे. चला तर मग आता आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.